नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. पालम येथील शेतकरी निवृत्ती मारुती, वय वर्ष 55, धंदा शेती असून जमीन गट क्रमांक 92/2, एकूण क्षेत्रफळ 76 आर आहे, ज्यामध्ये शिवाजी पोळ, शिवाजी मारुतराव पोळ व त्यांचे 2 मुले नामे उद्धव शिवाजी पोळ व शिवाजी पोळ हे माझ्या शेतामध्ये अनधिकृत बांधकाम करत आहेत. त्यांना मी अडवण्याचा प्रयत्न केला असता माझ्या पत्नी कानुपात्रा व मुलगा यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली व अनधिकृत बांधकाम करत आहेत. त्यामुळे मी पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन पालम व तहसीलदार पालम यांना निवेदन दिले आहे. मला न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे. निवेदन करते निवृत्ती मारुतीराव पोळ, राहणार फरकंटा, तालुका पालम हे आहेत. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. निवृत्ती मारुतराव पोळ मी बोलाले. शिवाजी मारुतराव पोळनं तिथं अतिक्रमण केलं आहे. राहणार फरकंडा 92/2, त्याच्यामध्ये त्यानं कब्जा केला आहे. ते बांधकाम करायला शिवाजी मारुतरावनं ते उठवावं म्हणून आम्ही विनंती करतो. त्यांना सांगा सविस्तर पोळ फरकंडा, धुराजी निवृत्तीराव पोळ फरकंडा येथील रहिवासी असून माझे शेत माझ्या वडिलाच्या नावे फरकंडा गावामध्ये सर्वे नंबर 92/2 येथे 0.76 आर शेतजमीन आहे. त्यापैकी 2 गुंठे क्षेत्रावर शिवाजी मारुतराव पोळ यांनी अनधिकृत बांधकाम करण्यास सुरुवात केलेली आहे. ते बांधकाम रद्द करून ती जागा मोकळी करून देण्यात यावी व मला न्याय देण्यात यावा ही नम्र विनंती. काय प्रकार झाला व त्यांच्यापासून मला व माझ्या कुटुंबियाला जीवितहानीचा धोका आहे. काय तुमच्या म्हणजे शेतीमध्ये काय अतिक्रमण केलं का? काय अतिक्रमण केलेलं आहे. कोणी केलं? चुकत्यानं. नाव काय? शिवाजी मारुतराव पोळ. बोला. शिवाजी नाव सांग. एक मिनिट काका, तुम्ही जवळ या. मी साहेब लक्ष्मण सदावते, राहणार मौजे, हिवरा बुजुर्ग, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी येथील रहिवासी आहे. माझी बहीण नामे कानुपत्राबाई निवृत्ती पोळ ह्या फरकंट्याला वास्तव्यामध्ये राहतात आणि त्यांच्या स्वतः मालकीची जमीन जिचा गट नंबर 92/2 असून त्या 92/2मध्ये त्यांचा भाया नामे शिवाजी मारुतराव पोळ यांना 2 गुंठ्यावर अनधिकृत अतिक्रमण करून त्या ठिकाणी घराचं बांधकाम सुरू केलेलं आहे. जेव्हा माझी बहीण, माझा मेवना व माझा भाचा त्यांना अडवण्यासाठी गेल्याच्या नंतर त्यांनी त्याला धमकी दिली, तुमच्यानं जे होतं ते करा, मी ह्याच ठिकाणी बांधकाम करणार आहे. त्या ठिकाणी त्याची कुठल्याही नावची जमीन नाही. त्यानं कुठला आम्हाला 1 रुपयासुद्धा दिला नाही माझ्या बहिणीला. उलटं माझ्या बहिणीला असली चाळ्याच्या त्याने शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. म्हणून मी या तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये माननीय तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे साहेब व गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी डापकर साहेब यांना या माध्यमाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की माझ्या बहिणीवर, माझ्या मेवण्यावर, माझ्या भाच्यावर जो होणारा अन्याय आहे त्वरित दूर करावा व त्यांना योग्य ते न्याय मिळवून द्यावा अशी मी या क्षणी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.